सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या एका निर्णयानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. 2 वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केलंय. सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करणं म्हणजे अन्याय असल्याची भावना शिक्षक वर्गातून व्यक्त केली जातेय. टीईटी अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला होता. दसरा चौक, बसंत बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आला. सर्वोच्च न्यायालयानं शिक्षकांना सरसकट टीईटी उत्तीर्ण असण्याचा जो निर्णय दिलाय त्यावर राज्य सरकारनं तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 25-30 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पुन्हा टीईटीची सक्ती कशासाठी असा सवाल यावेळी शिक्षकांनी उपस्थित केलाय. राज्य सरकारनं लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा 24 नोव्हेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं होतं. या अनुषंगानं 4 ऑक्टोबरला मोर्चा राज्यभर आयोजित केला होता आणि त्यावेळी मंत्री महोदयांनी 1 तारखेला आम्हाला शब्द आश्वासन दिलं होतं की 16 ऑक्टोबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतोय, परंतु याबाबत कुठलीही कारवाई शासनाने केलेली नाही आणि या अनुषंगानं शासनाचा निषेध करणं असेल किंवा शासनाला त्या ठिकाणी हे याचिका दाखल करण्यास भाग पाडणं असावं यासाठी राज्यभर मोर्चे आयोजित केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं 8 तारखेला म्हणजे आज शनिवारी हा भव्य मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मोर्चामध्ये प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि या अनुषंगानं जर शासनानं त्या ठिकाणी याचिका अद्यापही दाखल नाही केली तर येणाऱ्या 24 तारखेला राज्यभर शाळा बंद आंदोलन आम्ही करून शाळा बंद करणार आहोत. मूकमोर्चा असल्यानं यावेळी कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाही. मात्र शिक्षकांच्या हातातील फलक लक्षवेधी ठरले. मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं देखील या मोर्चाला पाठिंबा दिला. या मोर्चात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे SD लाड, शिक्षक नेते राजाराम वरुटे, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड, प्रसाद पाटील, श्रीराम साळुंखे, बाबा पाटील, प्राचार्य प्रभाकर हिरवाडे, दत्तात्रय घुगरे, संभाजी बापट, मुख्याध्यापक संघाचे राहुल पोवार, प्रमोद तौंदकर, SK पाटील, बाजीराव कांबळे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.